सकल कुटुंबाच्या आयु करता यम करता ती करता पुष्टी करता तुष्टी करता कल्याण करता वरद भाव अनेन बलदानेन रुद्र देवता प्रियता नमः निलेश तू इथं थांब ओम जपा कुटुंब माझ्या आई करता यंता करता इथे करता पुष्टी करता तुष्टी करता कल्याण करता वरदा भाव अनेन बलदान उमा आपा सहित सोम प्रियता नमः ओम धरणी गर्भ संभूत विद्यु कांती समप्रभम कुमाराम शक्ती असंत मंगलम प्रणम्याम्याम भो स्कंद भूमी सहित भौम दिशा रश इमं बलिपशमनाथ मम सकल कुटुंबाच्या आई करता यम करता ती करता पुष्टी करता तुष्टी करता कल्याण करता वरदा भाव अनेन बलदानेन स्कंद भूमी सहित भौम प्रियता नमः हारवेनी मी येतो भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। घेऊन दोघांनी अन्नदान विपुलजी हे रुद्रा तुझ्या कृपेने मला अन्नाचा अन्न स्वामी तुम्हाला अन्नरूपी अंतर समृद्धी मला यज्ञमार्गाचा मला स्तोत्राचं मला श्रवणाचं मला ज्ञानज्योती मला वर्गाचं मला प्राणाचं मला अपानाचं मला व्यानाचं मला प्राणज्योती मला सुखीचं मला अध्ययनाचं मला वाणीचं मला मनाचं मला नेत्राचं मला गणाचं मला दशरथाचं मला बलाचं मला अवधाचं मला पराक्रम मला आयुष्य दीर्घायचं मला आत्माचं सुखाचं मला सुखाचं मला कवचाचं मला अवयाचं मला अतिचं मला संधीचं मला अवयाचं मला असे सुदृढ शरीर प्राप्त हो मला हे रुद्रा मला तुझ्याकडे ना तुझे दर्शन होता जातील ही पापे स्पर्शन मात्र विण्या जातील चरणी मस्तकी देऊन समजा आपण वैकुंठीचे सुख नाही अपरिते जय देव दत्ता अवधूता स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिपुणी सत्ता जय देव त्रिभुवन सत्ता जय देव निर्गुण निर्विकार विश्वव्यापक स्थिरचन्वागुण अवगासी एक अनंत रूपे धरसे करणे नाईक त्रिगुण वर्णिता थकले विधिलेख जय देव दत्ता अवधूता व स्वामी अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवन सत्ता जय देव घडता का पराची वात ओवाडू तुझला स्वामी ओवाडू तुझला
देहभाव अहंकार सग जाडीला दया क्षमा शांती उजळला ज्योती स्वामी उजळला ज्योती स्वयं प्रकाशू स्वामी देखली मूर्ती का पराची वा तू वाढू तुझला स्वामी वाढू तुझला देहभाव अहंकार सग जाडीला आनंदाने स्वामीन कापूर आरती केली स्वामीना कापूर आरती केली पंचतत्व भाव स्वामी पायी अर्पिली का पराची वा तू वाढू तुझला स्वामी वाढू तुझला देहभाव अहंकार सग जाडीला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। प्रश्न करा यानी चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे ज्ञान तो ज्ञान राजा सुपाठविता पुण्य राशी नमस्कार माझा वसुदेव देवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हाताने ताळी भगवंताच्या मुखाने नामस्मरण करा। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा दोन्ही हाताने ताळी करा आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा सर्वांना म्हणायचं दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा स्वामी समर्थ महाराज की जय। गजानना नंदना माझी आहे तुला प्रार्थना माझी आहे तुला प्रार्थना गजानना गौरी नंदना गजानना गौरी नंदना माझी आहे तुला प्रार्थना माझी आहे तुला प्रार्थना माझी आहे तुला प्रार्थना देवा ओ देवा नवकल्याणा आम्हा भक्तांना दर्शन द्या देवा ओ देवा नवकल्याणा आम्हा भक्तांना दर्शन द्या आम्हा
माझी आहे तुला प्रार्थना, माझी आहे तुला प्रार्थना, देवा माझी आहे गौरी नंदना, गौरी नंदना, माझी आहे तुला प्रार्थना, माझी आहे तुला प्रार्थना, माझी आहे तुला प्रार्थना. अशा सगळं तीर्थ करायचं आणि तीर्थ करता करता गाणगापूरला जायचं. कुठे कुठे जाता हो, थकत नाही का तुम्ही? नाही, पण भगवंतापर्यंत आणि महाराजापर्यंत पोहोचायचं आहे. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जायचं आहे. लक्ष असू द्या, डोळ्यासमोर ठेवा, अक्कलकोटला जायचंय, प्रवास करायचाय. ट्रेन सुटून राहिली आणि ट्रेनचा आवाज कसा आहे? आले अमरावती रेल्वे स्टेशन, पहिलं रेल्वे स्टेशन. बसले ट्रेन मध्ये. श्री स्वामी समर्थ महाराज की. आवाज कमी आहे. अक्कलकोटला नाही जायचं आहे काय? आणि अमरावतीच्या रेल्वे स्टेशन मध्ये सगळे बॅगा वगैरे घेऊन रेडी, चिवडा वगैरे सोबत घेऊन. भूक लागते आणि बसलो, ट्रेन मध्ये चढलो. तुम्ही म्हणा अक्कलकोटची ट्रेन नाही आहे अमरावती. मस्तक पायावरी या सर्व वारकरी संतांच्या हे जागृत दैवत माझी आई अमरावतीची अंबाबाई, या अमरावती जिल्ह्याची आणबाण शान वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा, डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख, छत्रपती शिवाजी महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले असे विलासभाऊ इंगोले यांचा सत्कार आपल्याला घ्यायचा आहे. सर्व भाई भक्तांना माझी विनंती आहे, इकडे तोंड करून बसा सगळे. विजयराव डोंगसे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि ते 2 शब्द बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो. 2 शब्द. आणि सर्व समोर बसलेल्या आई भगिनी, तुम्ही सर्वजण सेवेकरी आहात म्हणून तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. तुमचं सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आमच्यापेक्षा जास्त काम आणि जास्त भक्ती तुमची आहे सगळ्यांची. या ठिकाणी आमचे महाराज बाजूला बसलेले आहे दादा, यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आणि माझ्यासोबत असलेले प्राध्यापक रवींद्र भाऊ कोल्हे आणि माझे बंधू राजूभाऊ बेले आणि माझी लहान बहीण सुनीताताई बेले आणि सर्व आई भगिनी आणि बंधू मित्रांनो, विजय टोंगसे आणि आमच्या मोठ्या बहिणी ज्या खऱ्या अर्थाने सेवेकरी आहेत. या निमित्ताने एवढंच म्हणेल, एकही भाषण देण्याची वेळ नाही, परंतु हे केंद्र फार जुनं आहे. अमरावतीच्या अंबानगरीच्या या महानगरामध्ये या केंद्राचं मोठं स्थान आहे.
सुरुवातीपासून राजाभाऊ समर्पित भावनेनं हे केंद्र चालवत आहे आणि ही वास्तू या ठिकाणी उभी व्हावी यासाठी सगळ्यांनी कष्ट घेतले. यशोमती ताईंनी सुद्धा त्यांच्या मातोश्रीनी या ठिकाणी मोठी मदत केली, बरोबर आहे ना. आणि मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की शेवटी करून घेणारी शक्ती ही संत महात्मा यांच्या माध्यमातून लवकर होते. देवाला तुम्ही आम्ही पाहिलं नसलं तरी महाराज संतांना, संत म्हणजे देवापेक्षा मोठं रूप आहे. जे स्वामी समर्थ महाराजांची ज्यांच्यावर कृपा झाली त्यांच्यावर कृपा भगवान दत्तांची झाली असं आहेत. महाराजांनी माझ्याकडून करून घ्यावं अशी त्यांच्या चरणी मी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो आणि ती शक्ती स्वामी समर्थ महाराजांनी मला द्यावी अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. मला बोलवलं, माझं स्वागत केलं, सत्कार केला, त्याबद्दल सगळ्यांचा मनापासून आभारी आहे. आणि स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या शब्दाला विराम देतो. जय स्वामी समर्थ. जय. पुंडरीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.